राऊतांनी सामनातून ठाकरे बंधूंचे कान टोचल्यानंतर संदीप देशपांडेंनी संजय राऊतांवर नाव न घेता टीका केली आहे। याआधी सुद्धा चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर संदीप देशपांडेंनी राऊतांना घेरलं होतं। आता ही ट्विट करत संदीप देशपांडेंनी राऊतांना टोला लगावलाय। त्यामुळे शिवसेना आणि मनसेमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। बघूयात। ज्यांना कोणाला समजेल त्यांना समजेल। त्यामुळे आता कोणाची साधारण आढळलं असेल योगायोग आहे। संदीपच्या भूमिकेला फारसं कोणी त्यांच्याच पक्षात अगदी सिरियसली घेत नाहीये। प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत। जे उबाटाच्या नगरसेवक गेले त्यांना आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या। आधी महापालिकेत सत्ताधाऱ्यांना दिलेल्या पाठिंबावरून आणि आता सामनातील लेखानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। सामनातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारावरून ठाकरे बंधूंचे कान टोचण्यात आले होते। त्यानंतर संदीप देशपांडेंनी आता थेट राऊतांवर टीकेचे बाण सोडले आहेत। त्यामुळे देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे। एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी राऊतांवर नाव न घेता टीकास्त्र डागलंय। काय लिहिलं देशपांडेंनी ते पाहूयात। एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा। मराठीतील म्हण आहे, कुठल्याही लेखाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं। संदीप देशपांडेंनी त्यांच्या ट्विटवर स्पष्टीकरण दिलंय, मात्र त्यांनी संजय राऊत यांच्यावर थेट बोलणं टाळलंय। ट्विटचं कोणाशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा असं भाष्य देशपांडेंनी केलं, तर राऊतांनीही देशपांडेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं नाही। मला असं वाटतं मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की त्या पोस्टवर मला बोलायचं नाही। ज्यांना कोणाला समजेल त्यांना समजेल। आणि मी ती जस्ट म्हण एक ऐकली, ती म्हण मी पोस्ट केलेली आहे। आता कोणाशी त्याचं साधारण आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा असंही मी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता कोणाची साधारण आढळलं असेल तर योगायोग आहे। नाही, तुम्ही लेखाशी साधर्म्य म्हटलं, एका लेखाशी म्हणजे कालच एक लेख एक नाही म्हटलंय मी, लेखाशी म्हटलंय, एक नाही म्हटलंय। कालच लेख एक प्रसिद्ध झाला होता आणि मला असं वाटतं जे म्हणायचं ते ट्विट मध्ये मी म्हटलेलं आहे। पांडे सातत्यानं तुमच्या विरुद्ध बोलताना संजय राऊतांनी संदीप देशपांडे यांच्यावर बोलणं टाळलं असलं तरी किशोरी पेडणेकरांनी मात्र देशपांडे यांना टोला लगावलाय। संदीप देशपांडेंना गांभीर्यानं घेत नसल्याचं म्हणत पेडणेकरांनी पलटवार केला। तसंच मनसे शिवसेनेत जे काही होतंय त्यावर दोन्ही बंधू निर्णय घेणार असल्याचंही पेडणेकरांनी म्हटलं। मुळामध्ये एखादा सामनाचा जेव्हा अग्रलेख येतो तो कोणाला एकाला असा उद्देशून नसतो। आणि संदीप ज्या भूमिका मांडतायत त्या भूमिकेशी राजसाहेब सहमत आहेत की नाही ते अजूनही कळलेलं नाही। त्यामुळे संदीपच्या भूमिकेला फारसं कोणी त्यांच्याच पक्षात अगदी सिरियसली घेत नाहीये। त्यामुळे आम्ही पण घेणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकीकडे महायुतीनं प्रचाराचा धडाका लावला होता, मात्र दुसरीकडे महापालिका निवडणूक वगळता ठाकरे बंधू प्रचाराच्या मैदानात उतरले नव्हते। यावरून संजय राऊतांनी सामनातून ठाकरे बंधूंचे कान टोचले होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव व राज ठाकरेंनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे बदलले असते। मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्यानं घेतल्या नाहीत। निवडणुका लढण्याची आणि जिंकण्याची भूक राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला असायलाच हवी। भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षात ती दिसते। ही भूक विरोधी पक्षांच्या पिछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणं चुकीचं। तलवारीला तलवार भिडवणारं नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल, असं सामनातून लिहिण्यात आलं होतं। सामना पेपरमधून आपण ठाकरे बंधूंचे कान टोचले नाही, मी कान नाही टोचले। मी माझ्या भावना व्यक्त केल्यात। लोकांच्या भावना आहेत की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी पक्षांना, जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्यानं घेतलीच पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे। मी लिहिणारा माणूस आहे, बोलणारा माणूस आहे। मी लिहिलं आणि बोललो। कल्याण डोंबिवली नाशिक महापालिकेत मनसेनं सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला होता। यावरून राऊतांनी मनसेवर टीका केली होती, तर चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर संदीप देशपांडेंनी संजय राऊतांना कचाट्यात पकडलं होतं। तेव्हाही या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे
प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले. ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी. आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केला आहे माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाच्या बागा त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात एकत्र उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र निवडणुकीच्या काही दिवसानंतरच दोन्ही पक्षातील नेते पुन्हा एकदा एकमेकांविरोधात बोलू लागले आहेत. तसंच सामनातून ठाकरेंचे कान टोचले आणि सत्ताधाऱ्यांचं कौतुक करण्यात आलं. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटलंय. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षात नेमकं काय चाललंय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.